So dear students, in solid state, here we discuss number of constituents in one unit cell. You know, in solids, various type of unit cells are there. Depending on axial lengths and axial angle, there are 7 fundamental unit cells, and also depending on the lattice points, unit cells are simple, body centered, face centered and end centered unit cells are there. Depending on the number of unit cells related with 7 fundamental unit cells, in all total 14 type of arrangements are there. In that 14 type of arrangements of constituents are called as Brahe's lattices. Means, in short, solids have total 14 unit cells. Okay. So we discuss here number of constituents in one unit cell. Number of constituents in one unit cell. See on board, particularly for simple cubic unit cell. In cubic unit cell, 3 types are there: simple, body center and face center. This is a particular representation of unit cells. This particular unit cell is repeated in all directions to produce complete structure called as a space lattice or crystal lattice. This unit cell touch to neighboring unit cells also. In simple cubic unit cell, constituents are present only at the corners. Constituents are present only at the corners. Okay. See, this particular unit cell represented by black color. Particular corner which is shared or touch to 8 other unit cells. म्हणजे हा एक कन्स्टिट्यूएंट कॉर्नरचा तो फक्त त्या एका शेल मध्येच नाही तर तो आणखी 8 शेल मध्ये टच झालेला आहे. बघा, हा कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट हा दुसऱ्या सेलला टच झाला आहे. एकूण 2 सेल मध्ये डावीकडे परत 2 सेल आहेत, अशा 4 सेल मध्ये, आणि ह्या 4च्या वर आणखी 4 सेल आहेत. 1 2 3 4. ह्या वरच्या 4 सेलचा कॉर्नर सुद्धा हा आहे. म्हणजे एकूण 8 शेल मध्ये हा एक कन्स्टिट्यूएंट शेअर झालेला आहे, कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट. म्हणजेच आपल्याला असं वाटत असेल simple cubic cell has 8 constituent, तर ते चुकीचं असेल. These are the lattice points. म्हणजे इथं ते constituent, त्याला आपण बेसिस असं म्हणतोय, पार्टिकल्स असं म्हणतोय, ते जागा घेणार आहेत. मात्र हा constituent कॉर्नरचा त्याचा 100% पोर्शन त्याच युनिट सेल मध्ये नाही, त्याचा काही भाग त्या युनिट सेल मध्ये आहे, राहिलेला भाग इतर सेल मध्ये आहे. मग आपल्याला जर एका युनिट सेलचे कन्स्टिट्यूएंट कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्या एका कॉर्नरच्या कन्स्टिट्यूएंटचं एका युनिट सेलसाठी किती कॉन्ट्रिब्युशन आहे, त्याचा किती भाग त्या शेल मध्ये आहे याचा विचार केला पाहिजे. अशा 8 कन्स्टिट्यूएंटचा आपण एकत्रितपणे विचार करणार आहोत. पर्टिक्युलर कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट एक कसा आहे, 8 शेल मध्ये शेअर झालाय. बघा मी केले कन्स्टिट्यूएंट ॲट कॉर्नर शेअर्ड बाय 8 युनिट सेल्स. सो कॉन्ट्रिब्युशन ऑफ कॉर्नर कन्स्टिट्यूएंट टू 1 युनिट सेल. मग त्याचं एका युनिट सेलला किती योगदान, म्हणजे 1 रुपया 8 मित्रांमध्ये शेअर केला तर एका मित्राला त्याचे किती मिळतील रुपयाचा भाग, तर तो 1/8 असेल. त्याच पद्धतीनं एक कन्स्टिट्यूएंट 8 शेल मध्ये जर शेअर झाला असेल तर एका शेल मध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे 1/8. Therefore, contribution of corner constituent of unit cell is equal to 1/8. So total constituent किती, मग
एकाच कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. असे 8 लॅटिस पॉइंटला 8 कॉन्स्टिट्यूएंट आहेत कॉर्नरचे. सो एकूण टोटल कॉन्स्टिट्यूएंट इज इक्वल टू contribution of one constituent is 1/8 multiplied by 8 constituent becomes 1. म्हणजे बघा आपल्याला वाटत होतं की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 8 लॅटिस पॉइंट आहेत, 8 कॉन्स्टिट्यूएंट आहेत. तर तसं नाही, 8 लॅटिस पॉइंट आहेत, मात्र कॉन्स्टिट्यूएंट एकच आहे. नेक्स्ट, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल BCC. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल BCC शॉर्ट फॉर्म त्याचा. दिस इज हायपोथेटिकल डायग्राम. constituent are present at the center of body in addition to constituent at the corner. This is a body centered cubic unit cell. Means BCC has in all total 8 plus 9 lattice points. एकूण 9 लॅटिस पॉइंट आहेत. मग constituent किती आहेत? 9 आहेत का? तर बघूया. कॉर्नरचा आत्ताच आपण अभ्यास केला. Each constituent at the corners contribute 1/8 of its part to one unit cell, and hence total one constituent contributed by 8 corners for that cell. म्हणजे एकूण 8 constituent कॉर्नरचे मिळून त्या युनिट सेल मध्ये एकच त्याचा पोर्शन तयार होतो, एक पार्ट तयार होतो किंवा एक constituent त्याचा आहे. constituent at the body center not shared by other units. म्हणजे जसं मी हात बंद केला आणि आतमध्ये चॉकलेट ठेवलं आणि म्हणलं तुम्हाला घ्या, मी हात उघडलाच नाही, तर हे चॉकलेट तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमच्या हाताचा भाग याला टच होणार नाही, शेअर होणार नाही, तो आतमध्ये झाकलेला आहे. त्याच पद्धतीने हा कॉन्स्टिट्यूएंट त्याच सेल मध्ये आहे, त्याचा बाजूच्या सेल टच होत नाही. मीन्स constituent at the body center not shared by other unit cells. So therefore total constituent in body centered cell is equal to 1/8 into 8. हे काय सांगा? 1/8 into 8. This is due to constituent at the corners. In addition to असं आपण म्हणले सुरुवातीपासून, त्याच्या बरोबर हा बॉडी सेंटरचा एक मिळून झाले 2. सो BCC मध्ये लॅटिस पॉइंट 9 आहेत, मात्र एकूण कॉन्स्टिट्यूएंट 2च आहेत. तेच मी इथं तुम्हाला दाखवतो डायग्राम मध्ये. हे कॉर्नर आणि हा जर मी बॉडी सेंटर दाखवला आतमध्ये, तो इतर कुठल्याही सेलला तो टच होत नाही. ओके. नेक्स्ट, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. व्हॉट इज फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल or FCC? The unit cell in which constituent are present at the face, all the center of faces or all the face center in addition to constituent at the corner. This is hypothetical diagram. आता हेच मी या डायग्राम मध्ये दाखवतो पहा. आणि आता बाजूला घेतो आणि आपण आता याच्यामध्ये फेस सेंटर दाखवूया. हा एक फेस आहे, आपल्याला माहिती आहे एका युनिट सेलला 6 फेस असतात. आणि टॉपचा फेस घेतो आहे आणि हा कॉन्स्टिट्यूएंट. हा किती शेलला टच झालाय? याच्यावर एक शेल आहे, बरोबर की नाही? परत मागे एक आहे, डावीकडे उजवीकडे असं शेल टच आहे. पण हा कॉन्स्टिट्यूएंट फक्त त्याच्या वरच्याच शेलला टच होणार आहे, शेअर होणार आहे. म्हणजेच कॉन्स्टिट्यूएंट ॲट द फेस सेंटर शेअर्ड बाय 2 युनिट सेल्स ओनली. कॉन्स्टिट्यूएंट फेस सेंटरचा हा 2च युनिट सेल मध्ये टच झालेला असणार आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं दाखवूया. सपोज हा एक युनिट सेल आहे, हा दुसरा युनिट सेल आहे, याच्यामध्ये मी हा कॉन्स्टिट्यूएंट ठेवला, दुसरी युनिट सेल, हा दोघांना टच होणार आहे. आता या बाजूला जर मी अजून एखादा सेल ठेवला, डस्टर ठेवला, तर टच होणार नाही. सो देयरफॉर constituent at the face center shared by 2 unit cell. म्हणजे एक कॉन्स्टिट्यूएंट 2 शेल मध्ये आहे, म्हणजे एका शेल मध्ये त्याचा किती पोर्शन आहे? 50% किंवा 1/2. सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ फेस सेंटर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 1/2. म्हणजे एकाच कॉन्ट्रीब्युशन, ह्या एका फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 असणार आहे. त्याचा निम्माच भाग त्या शेल मध्ये आहे. असे एकूण 6 फेस आहेत, त्यांचे 6 फेस सेंटर आहेत. सो टोटल कॉन्स्टिट्यूएंट किती? मग
1/8 into a due to corners plus 1/2 एका फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन असे 1/2 into 6 becomes 4. म्हणजे बघा FCC मध्ये 8 plus 6 there are 14 lattice points but total constituency 1 FCC is 4. Next basis end centered unit cell. तुम्ही क्यूबिक शब्द लिहिला नाही बघा, जसे इथे लिहिले आपण सिंपल बॉडी सेंटर फेस सेंटर मध्ये क्यूबिक मी लिहिलेलं नाही, कारण बेसिस किंवा एंड सेंटर्ड युनिट सेल ही क्यूबिकचा पार्ट नाही, ती ऑर्थोरोम्बिक मध्ये आहे, त्याचबरोबर मोनोक्लिक मध्ये आहे, ऑर्थोरोम्बिक आणि मोनोक्लिक मध्ये आहे. सो आता आपण बघूया एंड सेंटरचा कन्स्टिट्यूट कसा शेअर होतो. मी आता काढून टाकतो. एक मी इथं एज घेतो एंड सेंटर मध्ये, एजचा सेंटर समजा हा एज सेंटर, हा किती सेलला टच झाला असेल बघा. हा स्वतः एक सेल, त्याच्या मागे दुसरी सेल आहे आणि याच्यावर आणखी 2 सेल आहेत, पण ह्या बाजूच्या ज्या सेल आहेत त्या टच होणार नाहीत. लक्षात तुमच्या, हा कन्स्टिट्यूएंट स्वतःच्या सेल बरोबरच त्याच्या मागे एक सेल आहे त्याला टच झालाय आणि या 2 सेलच्या वर आणखी 2 सेल आहेत त्यांनाही टच झालेला आहे, पण बाजूच्या ह्या सेलला टच होत नाही. म्हणजे एकूण 4 सेल मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. एका सेल मध्ये किती भाग त्याचा आहे, मग त्याचा पूर्ण एक स्पियर समजूया आपण, तो कन्स्टिट्यूएंट म्हणजे एक स्पियर 4 सेल मध्ये विभागला आहे, म्हणजे एका सेलला त्याचा किती भाग शेअर झालाय, 1/4. So constituent at edge center shared by 4 unit cells. Contribution of edge center constituent of unit cell is equal to 1/4. असे किती एजेस असतात? There are total 12 edges in one particular cell. Means total constituent end center is equal to 1/8 into a due to corner constituents plus 1/4 contribution of one edge center into 12 becomes 4. Okay. So in short, in simple cubic unit cell, 8 lattice points, 1 constituent. In body center or BCC, 9 lattice points, total 2 constituents. In face center constituent unit cell, 14 lattice points and 4 total constituents. In end center unit cell, 20 lattice points, but number of constituents in end center are only 4. लक्षात, तर झालं एका युनिट सेल मध्ये किती कन्स्टिट्यूएंट असतात आणि यालाच आपण झेड या सिम्बॉलने सुद्धा दाखवू शकतो. म्हणजेच मी इथं तुम्हाला सांगेन असं मी विसरायचं नाही. आता आपण टाइप of unit cell and its Z. Simple cubic, body centered, face centered cubic cell and end centered unit cell, not cubic cell, end centered unit cell. 1 2 4 4. हे मात्र याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. फक्त आपल्याला क्यूबिक सेलचा स्टडी करायचा आहे. सिंपल मध्ये 1, बीसीसी मध्ये 2 आणि एफसीसी मध्ये 4. याला आपण झेड व्हॅल्यू असं म्हणणार आहोत, किंवा आपल्या टेक्स्ट मध्ये याला एन म्हणलेला आहे, सीबीसीच्या पुस्तकात झेड म्हणलेला आहे. तुम्ही सिंबल घेऊ शकता, का पर्टिक्युलर सिंबल नाही. ओके. त्याच्यानंतर आता हे आपण जे युनिट सेलचा अभ्यास केलेला आहे, त्या युनिट सेलची डेन्सिटी कशी काढायची याचा आपण अभ्यास करूया. Density or relationship between molar
मास किंवा मास म्हणूया, मास number of constituents and volume and also density of unit cell. Unit cell so mass, युनिट सेल मध्ये असणारे एकूण कन्स्टिट्यूएंट जे आता आपण पाहिले त्या युनिट सेलचा व्हॉल्यूम आणि डेन्सिटी याचं काय रिलेशन आहे. आपल्याला माहित आहे की डेन्सिटी काढण्यासाठीचा फॉर्म्युला कशी काढतो आपण. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मग मला एखाद्या युनिट सेलचं डेन्सिटी काढायची असेल तर काय करावं लागेल. त्या युनिट सेलचं मास काढावं लागेल आणि त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढावं लागेल. पहिला आपण व्हॉल्यूम कसा काढायचा बघूया. आपला अभ्यास फक्त क्यूबिक सेल साठी आहे. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ क्यूबिक सेल. whether it will be simple body center or face center doesn't matter. Dimensions of cubic unit cells are all the three axes have equal length. A is equal to B is equal to C, and angles are also equal, axial angles, and 90 degree. Means alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Out of 7 fundamental unit cells, cubic is the most symmetrical unit cell, while tricubic is the most unsymmetrical unit cell. याचा पाठ आपण काल पाहिलेला आहे. सो मला जर या युनिट सेलची डेन्सिटी काढायची असेल तर युनिट सेलचा व्हॉल्यूम आणि युनिट सेलचा मास काढतो. उदाहरणार्थ मला पेनची डेन्सिटी तर पेनचा व्हॉल्यूम किती आहे आणि ह्या पेनचा मास किती बघावं लागणार. त्याच पद्धतीनं समजा A is the axial length, A is the axial length आणि ते तिन्ही ऍक्सिसची सेम असते. सो व्हॉल्यूम आपण कसा काढतो. व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे A इंटू A इज इक्वल टू A क्यूब. जर ते सेंटीमीटर मध्ये असेल CM क्यूब. ओके. नॅनोमीटर असेल तर क्यूबिक नॅनोमीटर वगैरे असं आपण ते देऊ शकता. सो व्हॉल्यूम मी 3 वेळा A चा गुणाकार का केला कारण लेंथ ब्रेड्थ हाईट किंवा तिन्ही डायमेन्शन इक्वल आहेत म्हणून. आता प्रश्न असा आहे मास काढायचा आहे. या युनिट सेलचं मास जसं आपल्या बॉडीचं मास म्हणजे काय तर आपल्या बॉडीचे सगळे जे ऑर्गन आहेत त्यांचं एकत्रित झालेला त्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा झालेला परिणाम आहे त्याच्यावरती. मास म्हणजे सगळ्या आपल्या ऑर्गनचा एकत्रित परिणाम आहे तो. त्याच पद्धतीनं इथं आपण मी वेट लिहित नाही बघा मास म्हणतो आहे कारण वेट हे बदलतं आपल्याला माहित आहे. मास मात्र कॉन्स्टंट राहतं आणि म्हणून मास म्हणजेच यामधल्या कन्स्टिट्यूएंटचं एकूण मास म्हणजे त्या युनिट सेलचं मास. म्हणजे बघा मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ कन्स्टिट्यूएंट्स. मास ऑफ कन्स्टिट्यूएंट्स. मग कन्स्टिट्यूएंट किती आहेत माहित. आता आपल्याला माहित झालं सिंपल बॉडी सेंटर Z एवढे कन्स्टिट्यूएंट आहेत. नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट किती. सो इट इज इक्वल टू समजा नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट्स इज इक्वल टू Z. एवढे कन्स्टिट्यूएंट आहेत. ओके. मग त्या Z कन्स्टिट्यूएंटचं मास कसं काढणार तर पहिल्यांदा आपल्याला एका कन्स्टिट्यूएंटचं मास काढावं लागणार आहे. एका कन्स्टिट्यूएंट मास आपण कसं काढतो. सो मास ऑफ वन कन्स्टिट्यूएंट. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं तुम्हाला सोडियमच्या एका ऍटमचं मास काढा तुम्ही काय करणार. तुम्ही सांगणार का 23 ग्रॅम. नाही. 23 ग्रॅम हे काय आहे
मोलर मास किंवा त्याचा ॲटॉमिक मास आहे की जे अहोगॅड्रोज नंबरेड ॲटमचं असतं. म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढे सोडियमचे ॲटम मिळून तयार होणार आहे 23 ग्रॅम. मग एका ॲटमचं कसं काढणार, तर त्यात 23 ला आपण अहोगॅड्रोज नंबर भागणार. सो मास ऑफ वन कन्स्टिट्यूएंट इज इक्वल टू मोलर मास और atomic mass ॲटमसाठी डिवाइडेड बाय Avogadro's number. Avogadro's number. लक्षात. आणि मग आपण याच्यावर आता फॉर्म्युला डिझाइन करूया. मला युनिट सेलची डेन्सिटी पाहिजे, म्हणजे मला युनिट सेलचा व्हॉल्यूम पाहिजे. परत मी इथे बाजूला लिहितोय बघा, इफ एज लेंथ इक्वल टू ए, therefore volume of unit cell is equal to a cube. व्हॉल्यूम झाला a cube. म्हणजे आता व्हॉल्यूम, आता मास काढूया. मास कसं काढणार तुम्ही, नंबर ऑफ constituents in unit cell is equal to Z mass of one constituent is equal to molar mass upon Avogadro's number Na किंवा H0. Na सिंबल वापरूया आपण. मोलर मास अपॉन अहोगॅड्रोस नंबर, एका कन्स्टिट्यूएंटचं मास. मग झेड कन्स्टिट्यूएंटचं मास म्हणजे काय, सो मास ऑफ unit cell is equal to mass of all constituents. So it is equal to, एका कन्स्टिट्यूएंटचा मास एवढा आहे, एकूण कन्स्टिट्यूएंट झेड आहे. सो झेड इंटू एम अपॉन एन. आणि मग आता आपण व्हॉल्यूम काढूया. सो व्हॉल्यूम आपण डेन्सिटी काढूया. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपण सिंबल ठेवूया, डेन्सिटीचा सिंबल रो घ्या. मास युनिट सेलचं किती आलं, झेड इंटू एम अपॉन एन ए, आणि भागिले व्हॉल्यूम ए क्यूब. So using this formula we can calculate density of unit cell. बघा परत एकदा, समजा एक मेटल आहे, समजा सोडियम, आणि सोडियमला सपोज बेसिस युनिट सेल आहे. तर आपण काय करणार, मग बेसिस युनिट सेलची डेन्सिटी काढण्यासाठी झेडच्या ठिकाणी घेणार किती, 2 एम मोलर मास सोडियमचं 23 ग्रॅम पर मोल. अहोगॅड्रोस नंबर ठेवणार, तुम्हाला एज लेंथ दिली जाते त्यानुसार. समजा तुम्हाला विचारलं की एक मेटल आहे, तो एफसी स्ट्रक्चर मध्ये आहे, तर फक्त एवढंच विचारलं युनिट सेलचं मास काढा. मग युनिट सेलचं मास कसं काढणार, मास ऑफ ऑल कन्स्टिट्यूएंट्स. ऑल कन्स्टिट्यूएंट म्हणजे किती, झेड एवढे. झेड म्हणजे किती एफसी साठी, 4 गुणुले त्याचं मोलर मास भागिले अहोगॅड्रोस नंबर. यातला फक्त तुम्हाला एवढा पण क्वेश्चन विचारतील, मास ऑफ युनिट सेल किंवा फक्त व्हॉल्यूम काढा म्हणतील. असे 1 मार्काचे क्वेश्चन एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढा किंवा मास ऑफ युनिट सेल काढा, आणि ब्रॉड क्वेश्चन मध्ये डेन्सिटी काढा म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. व्हॉल्यूम काढणं काय करणार तुम्ही, एज लेंथ. ओके. पण आता प्रश्न असा आहे, जर तुम्हाला बघा डेन्सिटी आणि
मोलर मास एज लेंथ, जर डेन्सिटी ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर किंवा ग्रॅम पर सीसी किंवा ग्रॅम पर मीटर पाहिजे असेल तर मोलर मास हे ग्रॅम पर मोल मध्येच पाहिजे आणि एज लेंथ ही सेंटीमीटर मध्ये पाहिजे. आणि जर तुम्हाला डेन्सिटी किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर मध्ये काढायला सांगितली तर मोलर मास हे सुद्धा किलोग्रॅम पर मोल मध्ये पाहिजे आणि एज लेंथ मीटर मध्ये पाहिजे. एसआय सिस्टम मध्ये सीजे सिस्टम मध्ये जर तुम्हाला एज लेंथ दिली सेंटीमीटर मध्ये, मोलर मास दिलं किलोग्रॅम मध्ये तर चालणार नाही. एका सिस्टम मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. किलोग्रॅमचं ग्रॅम करा किंवा सेंटीमीटरचं मीटर करून घ्या. त्यानुसार मग तुमचं आन्सर इथं येणार आहे. ओके. आणखी याच्यामध्ये पिटफॉल म्हणून आपण एक पॉइंट नोट करायचे आहे तुम्ही, ते शेवटच्या पार्टमध्ये येणारच आहे. सीजियम क्लोराईडला बीसीसी स्ट्रक्चर असेल तर सीजियम क्लोराईडचा झेड व्हॅल्यू तुम्ही किती घेणार, तर आतापर्यंतच्या इन्फॉर्मेशन नुसार तुम्ही 2 घेणार आहात. पण तसं नाही, इथं सीजियम क्लोराईड आयोनिक कंपाऊंड आहे. हा जो आपला अभ्यास आहे तो कोव्हॅलेंट साठी आहे आणि त्याच्यामुळे सीजियमचे आयन आणि क्लोरीनचे आयन, क्लोराईड आयन हे कॉर्नरला आहेत. मग कॉर्नरचा क्लोराईड मिळून 1 झाला आणि सीजियम बॉडी सेंटरला आहे तर सीजियम 1 झाला. तो सीजियम 1 आयन आहे आणि क्लोराईड 1 आयन आहे, म्हणून सीजियम क्लोराईड 1 आणि 2 नाही तर तो 1 आहे. मग लक्षात घ्या, नोट करा, सीजियम क्लोराईड साठी बीसीसी युनिट सेल जरी असली तरी झेड व्हॅल्यू 2 घ्यायची नाही, झेड व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. आणि याचे न्यूमरिकल्स आपण सोडवणार आहोत. बघा, त्यामध्ये पहिला न्यूमरिकल आहे an element with molar mass, an element with molar mass 27 gram per mole forms cubic unit cell with edge length of 405 picometer if density of cell is 2.7 gram पर क्यूबिक सेंटीमीटर. आता बघा, इथे तुम्हाला मोलर मास दिलेला आहे, म्हणजेच m 27 ग्रॅम पर मोल, क्यूबिक युनिट सेल आहे म्हणजे Z1 आहे, एज लेंथ दिलेला आहे म्हणजे A दिलेला आहे 405 पिकोमीटर. आणि आपल्याला इथं सेलचा टाइप काढायचा आहे, डिटरमाइन टाइप ऑफ युनिट सेल. मग टाइप ऑफ युनिट सेल म्हणजे झेड काढायचा आहे, म्हणजे तो 1 येतोय 2 का 4 बघायचा आहे. करेक्शन घ्या, इथं क्यूबिक युनिट सेल एवढंच म्हणलेलं आहे, क्यूबिक मधला टाइप नाहीये.
म्हणजे तो सिंपल आहे, बॉडी सेलला फेस हे माहित नाहीये. क्युबिक एवढंच म्हणजे म्हणजे झेड आपल्याला डिटरमाइन करायचं आहे इथं पहा. आणि मग झेड काढण्यासाठी मला इथं डेन्सिटीची किंमत दिलेली आहे 2.7 ग्रॅम पर सीसी. बघा आता आपला जो फॉर्म्युला आहे तो रो इज इक्वल टू, मी टेक्स्ट मधून प्रॉब्लेम करेक्शन करून घेतो बघा. हे आपलं पुस्तक आहे त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. आणखी एकदा आपण बघूया तो प्रॉब्लेम काय विचारलाय. An element with molar mass 27 gram per mole forms a cubic unit cell with edge length of 405 picometer. If density of element is, what is the nature of unit cell? ठीक आहे. म्हणजे नेचर काढायचं आहे म्हणजे तुम्हाला झेड ची व्हॅल्यू काढायची आहे बघा. एम दिले 27 ग्रॅम पर मोल, एज दिले 405 पिकोमीटर, रो आहे 2.7 ग्रॅम पर सीसी. मग आता रो काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. ओके, फॉर्म्युला लिहितो मी परत एकदा. झेड इंटू एम ए क्यूब इंटू एन ए. व्हॅल्यू सगळ्या आहेत. आपल्याला झेड काढण्यासाठी ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का बघा. झेड इज इक्वल टू, हे जम्प केलं खालून वरती गेलं बाजूमध्ये आपल्याला माहिती आहे छेदातून अंशामध्ये जातं. रो इज इक्वल, झेड इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए अपॉन एम. व्हॅल्यू सर्व आहेत का. रो दिलाय ए क्यूब आणि एन ए आणि एम. त्यातला ए क्यूब हा पिकोमीटर मध्ये आणि तुम्ही डेन्सिटी कशामध्ये काढताय. सॉरी, डेन्सिटी तुम्हाला कशामध्ये दिली आहे, ग्रॅम पर सीसी मध्ये, म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर. सो आपल्याला एज लेंथ सेंटीमीटर मध्ये पाहिजे आहे. सो ते कसं करणार तुम्ही, 405 पिकोमीटरचं मीटर किती, मीटर करताना आपण 10⁻⁻10 लिहितो आणि सेंटीमीटर करताना 10⁻⁻10 ने मल्टिप्लाय करतो, किंवा 4.05 इंटू हा डेसिमल मी डिस्प्लेस केला. काय केलं सेंटीमीटर मध्ये आपण सांगा, कारण डेन्सिटीचे युनिट होतं ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर मधलं सेंटीमीटर, म्हणून आपण एज लेंथ पिकोमीटरची सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे. तुम्ही सेपरेटली ए क्यूब काढून घेऊ शकता किंवा ॲज इट इज त्याच्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. सो रो ची व्हॅल्यू मला 2.7, ए क्यूब 4.05 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब गुणिले बघा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा त्याच्यामध्ये. 6.0 अहोगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 आणि मोलर मास सांगितलेला आहे 27. आता यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागणार आहे, कारण 4.05 चा क्यूब करायचा आहे. आणि मग त्यानुसार मी इथं सीईटीच्या मेथडनं तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं सांगतोय. तुम्ही थेरीमध्ये हे लॉग टेबलचा वापर करा बघा. इज इक्वल टू, ही याची 10 पट आहे. 4.05 राउंडिंग ऑफ केलं तर ते 4च येणार आहे. 4 चा क्यूब झालेला आहे 64, 4×16 आणि हे 6.022 म्हणजे सुद्धा जवळजवळ 6च आहे. याचा क्यूब आला 10⁻24, 10⁻24 आणि 10⁻23 मिळून झालं 10⁻1. ओके, आता परत मी काय करतो, 10⁻1 म्हणजे 6.4, परत त्याला 10 ने भागलं म्हणजे 0.64 इंटू 6, सो नियरली इक्वल टू 4. झेड ची व्हॅल्यू तुम्ही काढून बघायची. इथं मी लॉग टेबलचा वापर केलेला नाही. आणि जर झेड ची व्हॅल्यू 4, ही सीईटी ची मेथड, नीटची मेथड, पण हे तुम्ही थेरीमध्ये कंप्लीट कॅल्क्युलेशन करायचं युजिंग लॉग टेबल. आणि मग झेड ची किंमत 4 असेल, युनिट सेल कुठली आली. सो thus टाइप और नेचर, टाइप ऑफ युनिट सेल इज FCC because constituents in unit cell are 4. अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण. बघा पुस्तकातलाच प्रॉब्लेम घेतोय मी.
इन टेक्स्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन एक्सरसाइज मधला होता. आता एक सोडवून दिलेला न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतोय. When gold crystallizes, it forms face-centered cubic unit cell. The unit cell edge length or edge length is 408 picometer. मोलर मास दिलेला आहे 197 ग्रॅम पर मोल आणि डेन्सिटी काढायला सांगितलेली आहे. कॅल्क्युलेट डेन्सिटी. सांगा आता डेन्सिटी काढण्यासाठी काय पाहिजे. इथं काय दिले बघा आधी FCC म्हणजे Z इज इक्वल टू 4. एज लेंथ A इज इक्वल टू 408 पिकोमीटर. बघा पिकोमीटर चालणार नाही त्याचं आपण सेंटीमीटर करून घेतलं जसं मला केलं होतं. त्याच्यानंतर M दिले मोलर मास. आता बघा जर इथं एज लेंथ सेंटीमीटर मध्ये असेल आणि हे ग्रॅम मध्ये तर डेन्सिटी काय येणार आहे ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. सो आता फॉर्म्युलाला रो इज इक्वल टू Z इंटू M अपॉन A क्यूब इंटू M0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. Z ची व्हॅल्यू 4 मोलर मास ठेवा. एज लेंथ आणि अहोगॅड्रोज नंबर. आता हे लॉग टेबल परत तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी इथलं आन्सर तुम्हाला देतो कॅल्क्युलेट केलेलं. ग्रॅम पर सीसी. ओके. आणि अप्रॉक्सिमेट तुम्ही मला सांगितलं सीईटीच्या मेथडने तुम्ही करू शकता. बघा 4 × 197 याचा क्यूब आला 64 गुणिले 6 गुणिले हे आलं 10⁻⁻⁻1 10⁻⁻1 म्हणजे आता इथं बघा हे परत 16 झालं 96 झालं. 96 10⁻⁻1 म्हणजे 9.6 म्हणजे नियरली इक्वल टू 10. सो 19.7 करेक्ट आन्सर 19.27. ही नीटच्या मेथडनं तुम्हाला जायचं आहे. जे वेगात जायचं आहे तुम्हाला ॲक्युरसी स्पीड दोन्ही पाहिजे तिथं नीट आणि सीईटी मध्ये. या मेथडनं तुम्ही जाणार आणि नंतर थेअरीमध्ये तुम्ही लॉग टेबलचा वापर करूनच कॅल्क्युलेशन करणार आहात. आणि हेच जर तुम्हाला ग्रॅम पर सीसीच्या ऐवजी किलोग्रॅम पर क्युबिक मीटर मध्ये पाहिजे काय करणार तुम्ही. रो इज इक्वल टू आता आपला आन्सर कसा आहे बघा हे ग्रॅम आहे आणि हे सीसी किंवा क्युबिक सेंटीमीटर आहे. ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 10⁻⁻10 गुणलं पाहिजे आणि क्युबिक सेंटीमीटरचं करताना आपल्याला 10⁻⁻6 गुणतो आपण. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे 19.27 × 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. असं याचं उत्तर असणार आहे. तर आज आपण इथं युनिट सेल मधल्या कन्स्टिट्यूंटचा अभ्यास केला आणि डेन्सिटी व्हॅल्यू ॲक्सेलरेशन बघितलं. त्याच्यावरती 2 न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत. आज आपण इथं थांबू.